तर चला मी चालले बुधवारच्या बाजाराला. तर दाखवते आज बुधवारचा बाजार कसा आहे काय आहे. माझ्यासोबत पूनमची मम्मी पण येत आहेत. मिस्टर गाडी घ्यायला लागली. ते बघूया चला. बाजारात गेलं तुम्हाला दाखवते. हे बघा आलो आम्ही बुधवारच्या बाजारात. ब्लॉग बनवतो. भाज्या हे वांगे ना गावठी आहेत का हे? गावठी आहे. हे संत्रे बघा मी आले बुधवारच्या बाजारातून 10:30 वाजता आले. 10 मिनटं झाले मी आले. खूप दमली होती म्हणून बसली. तर म्हटलं चला तुम्हाला सांगावं. तर तिथे गेल्याच्या नंतर मी थोडीशी आपली शूटिंग केली. पण आतमध्ये गेल्याच्या नंतर एक मोठा मुलगा होता. तो बोलला तुम्ही अशी शूटिंग केलेली चांगली नाही आहे, बाजारावर परिणाम होऊ शकतो असं दाखवणं चुकीचं आहे, म्हणून मी काय शूटिंग केली नाही. तर बघा ह्याच्यातलं कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की बाजारात ब्लॉग बनवणं म्हणजे त्यांच्यावर काय परिणाम होतात बाजारावर, असं माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉगिंग तर कुठेही माणूस म्हणजे करतात असं काही नाही आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा बनवायला पाहिजे का नाही बाजारात ब्लॉग. तर बघा मी आता काय काय भाजी आणली ते तुम्हाला दाखवते. पहिले मी हे दाखवते. शेवग्याचे शेंगा आणल्या ते बघा. खूप स्वस्त आहे बुधवारचा बाजार जो आता इथे पनवेलमधल्या जात असते लोक, तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की स्वस्त आहेत भाज्या तिथे आणि चांगल्या असतात. फळं वगैरे पण स्वस्त भेटतात. केवी पण निखिल केवीची पिशवी दे रे. हे बघा मी तुम्हाला बॅक कॅम हे बघा एक केवी आणले, गवार, काकडी, टोमॅटो सगळ्या अशा मी भाज्या आणल्यात. आणि हे बघा 1.5 किलो संत्री 50 रुपयाची. फ्लावर तिथे मिळालं मला 30 रुपयाचा 1 किलो. केळी 30 रुपये, भेंडी 30 रुपये. आणि हे बघा पपई एवढी मोठी आणले. हे 2 किलो पपई पण आणले. आणि हे माहिती तुम्हाला कोणाला ते मला नक्की सांगा. मी हे आणले काय ह्याला बोलतात फणसाची भाजी बनवायसाठी मी आणले. तर मला नक्की सांगा कशी बनवतात कमेंट करून. तर मी ह्याच्या आधी पण बनवलेली, पण खूप पौष्टिक असते म्हणून खायची आवडते मला हे. तर मी आता बघा आणले. तर मी वेळ भेटला तर नक्की ह्याचं ब्लॉग बनवेन. आणि हे लाल भोपळ्याचे घारे खूप छान होतात. गाजर वगैरे कोबी अशी मी भरपूर भाजी घेऊन आले. 8 दिवस पुरते आहे मला भाजी. आणि हे भरीताची वांगे 20 रुपये किलो, नाही सॉरी 20 रुपयाचे अर्धा किलो. खूप मस्त आहे ते बघा. तर चला आता मला जेवायचं आहे. स्टोरेज फुल झालं मी मध्येच ब्लॉग माझा बंद पडला मोबाईल. तर चला आता गुड नाईट बाय. तर माझ्याकडून एक बोलायचं राहून गेलं. तर तिथे असा तो मुलगा बोलला. तर मिस्टर बोलले की मला का नाही बोलली, मी बोललो असतो असं. म्हणजे माहिती नाही की तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की बाजारात ब्लॉगिंग करणं मनाई आहे किंवा नाही केली पाहिजे. तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नाही केली. तो मुलगा बोलला, म्हटलं कशाला आपल्यापासून जर काही नुकसान त्यांचं होतं असं तर ते पण आपलं पोट भरण्यासाठी काही ना काही धंदा करतात. तर म्हणून मी काय बोलली नाही. घरी आल्याच्या नंतर बोलली मी. आणि माझा 22 तारखेला बड्डे आहे.
तर माझी खूप इच्छा आहे, खूप दिवसापासून माझं चॅनल ग्रो होत नाही आणि मला लवकर मॉनिटाईज करायचं माझं चॅनल. तर तुमचे सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तरच माझं चॅनल लवकर ग्रो होईल. तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि जर माझं 1000 जरी झाले 2 दिवसात तरी मी लाईव्ह येईन किंवा लाईव्ह केक कापण्याचा प्रयत्न करीन आपल्या सगळ्यांसमोर. आणि नंतर नाही तर मी केक पण आणणार नाही. माझी इच्छा नाही, कारण की सगळ्यांना खूप मी म्हटलं होतं की मी लवकर मॉनिटाईज करून दाखवते चॅनल माझं वगैरे, पण काही होत नाही आहे माझं चॅनल लवकर ग्रो. तर कमेंट करून सांगा मला कुठून तुम्ही पाहतात ब्लॉग, माझं आवडतो का, अजून काय त्याच्यात नवीन दाखवायला पाहिजे का, हे मला कमेंट करून सांगा. तर बघू आता माझ्या बड्डेचं गिफ्ट म्हणून एक तुम्ही लाईक शेअर नक्की करा आपल्या मित्रांपर्यंत. माझं चॅनल व्हिडिओ पोहोचला, शेअर केलं तर लवकर माझं चॅनल ग्रो होईल. बघूया किती होतात माझे. शुक्रवारी माझा बड्डे, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तरी माझ्या चॅनलला 1000 झाले तरी पण मला खूप बरं वाटेल. तर झालं तर खूपच चांगलं आहे. तर नक्की कमेंट करा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. काही चुकलं असेल तर सॉरी, माफ करा आणि सांभाळून घ्या. नवीनच आहे, एवढे मला काही जमत नाहीत. करण्याचा प्रयत्न करते, काहीतरी आवडतं मला म्हणून मी लॉगिंग करायचं चालू केलं आहे. तर ह्याच्या पुढे पण मी छान तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. ब्लॉग छान बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, गुड नाईट, बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर चला, थँक्यू.